नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या निसर्गरम्य प्रदेशात मजा करून एन्जॉय करून शेवटी आलेलो आहोत मुंबईच्या सिमेंटच्या जंगलामध्ये। आता सिमेंटच्या जंगलातनं आम्हाला निसर्गरम्य प्रदेशात परत जायचं होतं। आता मुंबईमध्ये निसर्गरम्य प्रदेश कुठे मिळेल? तर फायनली जवळचाच, आपल्या जवळचाच आणि मुंबईचा जो श्वास आहे, म्हणजे मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा जी गोष्ट करते त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। म्हणजे तुम्हाला कळलं असेलच, दोनच गोष्टी आहेत, एक संजय गांधी नॅशनल पार्क आणि आरे। तर आम्ही आता आलेलो आहोत संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये, आणि संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये ज्या काय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन। त्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका, आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा। आता तुम्ही बघत असाल मी मागे मेट्रो स्टेशन पासून बाहेर आलोय, नॅशनल पार्क मेट्रो स्टेशन, आणि आता चाललोय नॅशनल पार्ककडे। हे नॅशनल पार्क मेट्रो स्टेशन आहे आणि तिथून एक 5-6 मिनिटावरती वॉकिंग डिस्टन्सवरती नॅशनल पार्क आहे। अशा प्रकारे आपण संजय गांधी नॅशनल पार्कच्या गेटवरती पोहोचलेलो आहोत। तुमच्या माहितीसाठी हा प्लास्टिक फ्री झोन आहे। चला आता आपण स्ट्रेट अवे तिकीट विंडोकडे जाऊया। तर तुम्हाला मी रेट्स दाखवतो की तिकिटाचे रेट्स काय आहेत ते तुम्ही वाचून घेऊ शकता। आणि आता नॅशनल पार्क मध्ये प्रवेश करायची वेळ झालेली आहे। इथे तिकीट चेक करतात। तर मित्रांनो, ऑलरेडी आम्ही नॅशनल पार्क मध्ये एंट्री केलेली आहे आणि आता आम्ही सायकल स्टँडच्या इकडे आहोत। तुम्हाला दाखवतो सायकल स्टँड, पण आता सायकल्स अवेलेबल आहेत की नाही ते बघतोय आम्ही। माझा मित्र आहे माझ्याबरोबर तुषार, आणि फायनली आम्ही बरेच दिवस झाले चाललेलं आमचं प्लॅनिंग नॅशनल पार्कला यायचं। तर आता फायनली आम्ही नॅशनल पार्कला एंट्री केलेली आहे आणि सायकल्स अवेलेबल नाही आहेत, तर आम्ही बस पकडतोय। डायरेक्ट आम्ही कान्हेरी केव्सची बस आहे, ही बस आहे 188 जी जाते डायरेक्टली कान्हेरी केव्सला। आणि पहिला तर स्टॉप आम्हाला कान्हेरी केव्सच करायचा होता, कारण सगळ्यात लांबचा डिस्टन्स तेच आहे। ते आधी करणार आणि मग रिटर्न येताना बाकीचे स्पॉट्स बघत येणार। हे नॅशनल पार्कचं तिकीट आहे 94 रुपीज पर पर्सन, आणि आमच्या दोघांचे मिळून झाले 188 रुपये। आणि ही एक ऍडिशनल रिसिप्ट घ्यायला लागली, त्याच्यामध्ये 100 रुपये डिपॉझिट ठेवावे लागले, का तर एक पाण्याची बॉटल होती आणि एक प्लास्टिकची पिशवी होती। जर तुम्ही घरची बॉटल आणली असेल तर काही इश्यू नाहीये, पण जर तुम्ही पेट बॉटल आणली असेल तर मग तुम्हाला ती घेऊन जायला मिळेल, पण ती येताना तुम्हाला परत दाखवावी लागेल, आणि ही रिसिप्ट दाखवून तुम्हाला मग ते 100 रुपये घ्यावे रिटर्न। तुषार आणि याचा बस आमची निघाली, एसी बसने प्रवास करतायत नॅशनल पार्क मध्ये। ऍटलिस्ट त्यांना बसच्या ग्लासेस पुसून घ्यायला पाहिजे आता बाहेरनं, कसं दिसतंय बघा। या बसने आलो आम्ही, तर तेवढी काही कम्फर्टेबल राईड नव्हती, बट स्टील इट्स ओके। तुम्हाला एसी मध्ये यायला मिळालं एसी बसने। सायकलने आलं असतं तर अजून मजा आली असती, धमाल आहे। म्हणजे लोक बरेचसे सायकलिंग करत होते, बरेचसे वॉकिंग करत होते। त्याचे स्टॉल्स वगैरे आहेत इथे, म्हणजे तुम्हाला काही खायला वगैरे। मस्त सुंदर रोड, आता पायपीट करत जायचंय। तर जागोजागी तुम्हाला हे असे बोर्ड दिसतील, पण त्याचं किलोमीटर म्हणजे नक्की मला कॅल्क्युलेशन कळलं नाही। कोकणातून आलो खरा मुंबईला, पण हँगओव्हर काही उतरत नाही कोकणातला।
कारण एवढी झाडी बघून बघून अगदी मनमुराद झाडी बघितलेली आणि अचानक एकदम मुंबईत आलो, सिमेंटच्या जंगलामध्ये. विचार केला यार कुठेतरी जायला लागेल जिकडे परत रिफ्रेश होऊ. लक्षात आलं अरे आपल्याला जायचंय नॅशनल पार्कला. हे बघा आता आपण कान्हेरी केव्हला जसं जवळ आलं, जवळ पण नाही अजून किती दाखवत आहे 6 किलोमीटर, म्हणजे इथून अजून 6 किलोमीटर आहे. नाही मग इथे 6 किलोमीटर कम्प्लीट झाले गेट. अच्छा गेट पासून 6 किलोमीटर कम्प्लीट झाले. ओके मी घाबरलो अजून 6 किलोमीटर जायचंय. म्हणजे आम्ही 6 किलोमीटर 7 किलोमीटर जवळजवळ बसने आलो आणि परत एवढं जायचं. हा बघा हिरो बसलाय बघा. चला फायनली आपण स्टेप्स चालू केलं चढायला आता कान्हेरी केव्हच्या. एलिफंटाला गेलेलो त्यावेळेला मी तुम्हाला दाखवलेलंच. केव्हचा परिसर स्वच्छ होता पण आजूबाजूचा परिसर जरा खराब होता. प्लास्टिकच्या बॉटल्स आणि बऱ्याच गोष्टी होत्या. इकडे जरा थोडं स्ट्रिक्ट आहे. हे कान्हेरी केव्हचं तिकीट काउंटर. हा तिकीट बोर्ड आहे, तुम्ही त्याचे रेट्स बघू शकता. हे कान्हेरी केव्हचं एंट्री तिकीट 25 रुपये. हे काय काय दिलंय? ASI एंट्री फीज ₹20, म्युझियम 0, AC म्हणजे काय 5, टोटल 25. इथे सगळे ना लेण्यांबद्दलची माहिती दिली, म्हणजे इतिहास वगैरे जो काय आहे तो 2000 वर्षांपूर्वीची लेणी आहे ती. गर्दी दिसते बरीच. हे बघा माकडासमोर काही खाऊ नका. पटकन बिस्किटचा पुडा खेचून घेतो हातात. सो फायनली आपण आलेलो आहोत कान्हेरी केव्हला. आता आपण थर्ड केव्ह मध्ये आलोय. म्हणजे पहिल्या 2 केव्ह मध्ये तसं काही दिसलं नाही. थर्ड केव्ह जरा चांगली वाटते. हाईट बघा केव्हची 2-3 माळे तर आरामात, इनफॅक्ट 4 माळे पण होतील कदाचित. इथल्या स्कल्पचरची कंडिशन मला जरा चांगली वाटते. म्हणजे जास्त असं काही डॅमेज वगैरे झालेलं नाही किंवा चांगल्या प्रकारे प्रिझर्व केलंय कदाचित. मित्रांनो 1 आणि 2 मध्ये तसं काही बघण्यासारखं नाहीये आणि 3 मध्ये ना व्यवस्थित बघण्यासारखं आहे. सगळे स्ट्रक्चर्स चांगले आहेत, चांगल्या अवस्थेत आहेत, कुठलंही जास्त तोडफोड झालेली नाहीये. या कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून जाव्या लागतील वरच्या केव्स बघण्यासाठी. काय दृश्य आहे बघा. हा. इथे ना बऱ्याच साऱ्या लेण्यांचा म्हणजे केव्सचा ना पूर्ण समूह आहे. म्हणजे लिटरली मला बघून असं वाटलं शहर बसवलेलं आहे, नगर बसवलेलं आहे आणि घर आहेत. तर तशा टाईप बऱ्याचशा केव्स आहेत इकडे. म्हणजे ईच अँड एव्हरी केव्ह जर कव्हर करायला गेलं तर बराच वेळ जाईल, बराच. म्हणजे तुम्हाला मे बी 2 दिवस पण लागू शकतील जर ईच अँड एव्हरी केव्ह तुम्हाला कव्हर करायची तर. म्हणजे मागे पण तुम्ही बघू शकता इथे पण बघा केवढ्या केव्स आहेत. नंबर आहेत 66, 67, 68, 69. मला वाटतं काहीतरी 108 का 109 केव्स आहेत टोटली. मित्रांनो म्हणजे अशी परिस्थिती आहे की जेवढं तुम्ही जाल तेवढं कमी आहे. त्याच्यामुळे आता फायनली आम्ही खाली उतरायचा निर्णय घेतलाय. बराच एरिया आहे जो कव्हर करणं मुश्किल आहे. नॅशनल पार्कला येऊन जर तुम्हाला कान्हेरी केव्ज एक्सप्लोर करायचे असतील ना तर फक्त कान्हेरी केव्ज एक्सप्लोर करा. बाकीचं तुम्ही काही करू नका. आणि जर तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर कान्हेरी केव्ज लिमिटेड ठेवा. कारण बराच मोठा परिसर आहे आणि एवढं सगळं कव्हर करणं कठीण आहे. दुपार झाले, लंच टाइम झालाय, पोटात कावळे ओढायला लागलेत. आता काय राहत नाहीये. आता आम्ही कान्हेरी केव्ज मधून बाहेर पडलेलो आहोत आणि नाही म्हटलं तरी 1-2 किलोमीटर चालून झालेलं आहे. बसची सोय आहे पण आम्हाला जायचं नव्हतं. आम्ही म्हटलं आम्ही येताना बस नाही आलो जसं तुम्ही बघितलं. तर आता आम्ही चालत चाललोय. वाटेत ज्या काही गोष्टी दिसतील त्या मी तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेन.
त्या काही वॉटर बॉडीज आहेत जिकडे बरेच जण एन्जॉय करतात. वॉर्निंग बोर्ड बघितलात तुम्ही, फाईन ऑन द स्पॉट, 500 रुपीज, आणि सगळे वॉटर बॉडीज मध्ये उतरले. तो सांगतोय बघ त्याला माझ्यावर कॅमेरा मारलाय म्हणून. बघ हे आपण कॅट ओरिएंटेशन सेंटरला आलो. चला आतमध्ये जाऊन बघूया. इथे सगळे यांना कॅट फॅमिलीचे सगळे पुतळे उभारलेत. आर्टिफिशियल आहेत पण बघण्यासाठी चांगले आहेत आणि सगळ्या कॅट्सची माहिती पण दिली आहे. इथे अशा बग्गीज आहेत ज्या तुम्ही बुक करू शकता, पायपीट करायची गरज नाही लागणार. हे आहे टॅक्सिडर्मी म्युझियम. बघ एंट्रीलाच ठेवलं याला घाबरवायला. ऍक्च्युली इथे मेलेल्या जनावरांमध्ये भुसा भरून त्यांना जतन करून ठेवलं जातं. खूप छान आहे. एवढी तंगड तोड करत आम्ही आता टायगर सफारीसाठी आलोय. आता बघतो टायगर सफारीची बस आहे का ते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन्यजीव रुग्णालय. ते आम्ही टायगर सफारी, टायगर आणि लायन सफारीसाठी आलोय. बरीच लाईन आहे. इथून तिकीट काउंटर आहे इथे. हीच ती सफारी बस. चला फायनली 3 बसेसची वाट बघून आता एक बस मला मिळालेली आहे टायगर आणि लायन सफारीसाठी. तर बघूया आता. आय होप टायगर दिसेल. आम्ही जाम दमलोय आम्ही चालून आणि बरंच 13,000 स्टेप्स चाललोय आज आणि बरीच दमछाक झाली आहे. तर आय होप टायगर आणि लायन आपल्याला दिसेल. ऍटलिस्ट तेवढी आपण अपेक्षा तर करू शकतो. इथे लायन्स आहेत. आराम चालू आहे लायन्सचा. हा बघा आपला हिरो आहे ना, कुंपणापासून लांब गेलेला आता उद्या कॅमेराला बघून परत रिटर्न आला वाटतं. हा बघा स्पेशली कॅमेरासाठी आलाय तो. मला शूट करा सांगतोय. हा ऑब्विसली सफारी मध्ये असं बघायला मिळत नाही ना. आता केज मध्ये आहे तर बघून घेतोय मजा. हा व्ह्यू मस्त मिळाला. पाण्यात बसलेला आरामात. मस्त एक नंबर. लायन आणि टायगर सफारी ही फार कमी वेळ होती, म्हणजे 15-20 मिनिटं मॅक्सिमम. पण तोपर्यंत टायगर पण दिसला आणि लायन पण दिसला. ऑब्व्हियसली केज मध्ये आहेत ते काय असे सफारी सारखे फ्री नाहीयेत, त्यामुळे लवकर दिसले आणि कुठे एका ठिकाणी बसून नव्हते राहिलेले, त्यामुळे एकदम मस्त फुटेज मिळालं. हा आता नॅशनल पार्कची सफर संपलेली आहे. आता आम्ही गेट वरती चाललोय. हो थोडी हेक्टिक झाली कारण आम्ही चालायचा पर्याय निवडला येताना. तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही इकडे आल्यानंतर कसं प्लॅन आउट करा. म्हणजे तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्ही कसं प्लॅन करून फिरा हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो गेट वरती गेल्यावर. आम्ही नौका विहारच्या इकडे आलोय. म्हणजे आता चाललेलो गेटच्या इकडे, म्हटलं तुम्हाला दाखवूया. पण आता सध्या नौका विहार बंद आहे कदाचित, माहित नाही का, बोटी वगैरे काय दिसत. चला आता फायनली गेट कडे जायचंय. तुम्ही कधी याल नॅशनल पार्कला, संजय गांधी नॅशनल पार्कला, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, जी चूक आम्ही केली ती तुम्ही करू नका. आम्ही काय चूक केली की आम्ही आधी कानेरी केव्हजला गेलो. तर कानेरी केव्ज मला माहिती नव्हतं की एवढं मोठं आहे म्हणून, कारण मी कधी गेलो नव्हतो. तर ते एवढं मोठं आहे की तुम्हाला तिकडे फिरायला बराच वेळ जाणार आणि जिथपर्यंत तुम्ही टायगर सफारीला येणार किंवा टायगर आणि लायन सफारीला, त्यावेळेला तुमचा बराच वेळ गेलेला असेल. हो की नाही रे. म्हणजे आपल्याला जाम दमछाक झाली आणि सायकली अवेलेबल नव्हत्या, त्याच्यामुळे आम्ही जाताना बसने गेलो आणि येताना मी डिसाईड केलं की चालत येऊया म्हणून. ते डिसिजन ठीक आहे चालत येण्याचं, पण आम्हाला प्रॉब्लेम असा झाला की आता टायगर सफारीसाठी आम्हाला गर्दी मिळाली आणि आम्हाला गॅरंटी नव्हती की आम्हाला टायगर लायन त्या बघायला मिळेल.
तर देवाच्या कृपेने आम्हाला बघायला मिळालं, ती एक चांगली गोष्ट झाली. पण जर तुम्ही नॅशनल पार्कला याल तर पहिल्यांदी टायगर सफारी, बरोबर ना? टायगर सफारी हा. ते करून मग चालेल जाऊ. हा, म्हणजे तुम्हाला टाइम वाचवायचा आहे तर नाही, टाइम वाचवायचा आहेच ना. ऑब्वियस गोष्ट आहे. आता आपण जितक्या वेळ काढला तितक्या वेळ तर आपल्याला काढता येणार नाही, म्हणजे प्रत्येकाला काढता येणार नाही. तर सिंपल पहिल्यांदा टायगर सफारी करा. टायगर सफारीची बस असते, ती बस हे करा, बुक करा. 124 रुपये तिकीट आहे त्याचं पर हेड. आणि ठीक आहे, 15-20 मिनिटात होऊन जाते टायगर सफारी. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हो तर कान्हेरी केव्हजला जावा आणि तिकडनं नंतर मग येताना जो काही स्पॉट तुम्हाला वॉटर बॉडीज बघायचे आहेत, काय मजा करायची आहे, तर ते करत या. मला वाटतं तो बेटर प्लॅन असेल. या सगळ्या तुम्हाला कान्हेरी गुफांना घेऊन जाणार. म्हणजे जर तुम्हाला बसने जायचं नसेल तर पर्सनल व्हेकल करायची असेल तर इथून तुम्ही करू शकता. आता जे तुम्हाला मी टॅक्सीज दाखवल्या त्या जर तुम्हाला बुक करायच्या असेल तर ते डायरेक्ट तुम्ही करू शकता. 50 रुपये पर पर्सन तिकीट आहे त्याचं. त्या तुम्हाला कान्हेरी केव्हजला घेऊन जाणार आणि तिथून परत आणून सोडणार. तर मित्रांनो, मी तुम्हाला पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न केला की संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये कुठे कुठे जायचं आहे आणि कसं फिरायचं आहे. मी तुम्हाला प्लॅन पण सांगितला नंतर. तर थोडासा इश्यू झाला, माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झाली. त्याच्यामुळे आता मी माझ्या मित्राचा मोबाईल घेतला आहे आणि मला माहिती नाही त्याच्यातनं आवाज किती चांगला येतोय. कारण आत्तापर्यंत मी माझ्या मोबाईलला माईक लावला होता, पण हा आयफोन असल्यामुळे मित्राचा त्याला तो माईक लावता येत नाही आहे. तर होपफुली माझा आवाज बऱ्यापैकी क्लिअर येतोय तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हे आता मी बाईकच्या पार्किंगमध्ये आहोत आणि जर तुम्ही मागे बघाल तर मागे आहे कारचं पार्किंग.